नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 23 फेब्रुवारी शनिवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक वाढीस योगदान यासाठी दक्षिण कोरियाचा सोल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संदर्भात जी कमिटी होती सोल शांतता पुरस्काराची, यांनी मोदीनॉमिक्सची चर्चा केलेली आहे. भारतामधली गरीब आणि श्रीमंतांची दरी मोदी आल्यानंतर ती कमी झालेली आहे, या संबंधी सुद्धा त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि सोल पीस प्राईजच्या फाउंडेशनच्या कार्यक्रमात मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दक्षिण कोरियाचा हा पुरस्कार, या पुरस्काराची जी काही रक्कम आहे ती $2 लाख एवढी आहे. नरेंद्र मोदींनी ती नमामि गंगे मोहिमेसाठी दिलेली आहे. मोदी हे पुरस्काराचे 14वे मानकरी आहे. 1990 मध्ये ह्या पुरस्काराची स्थापना झाली होती. सोल शांतता पुरस्कार 24व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. त्याचं जी काही स्थापना आहे ती आजवरचे जर महत्वाचे मानकरी तुम्ही बघितले तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती कोफी अन्नान आहेत. पहा, कोफी अन्नान यांचं निधन झालं लास्ट इयर. सो ती व्यक्ती ही महत्वाची आहे. चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस होते कोफी अन्नान. जर्मन चान्सलर अंजना मॅर्कल ह्या पण आहेत, यांना सुद्धा हा मिळालेला आहे. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर नावाची एक स्वयंसेवी संघटना आहे आंतरराष्ट्रीय, तिला सुद्धा हा मिळालेला आहे. युपीएससीने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बघा प्रिलिम्स मध्ये एकदा. ऑक्सफॅमचा आपण अहवाल बघितला होता बघा, जेंडर भारतामध्ये किती महिला बिझनेसमॅन अब्जाधीश आहेत वगैरे वगैरे, त्याच्यानंतर जेंडर बायस्ड कसं आहे सगळं. सो ऑक्सफॅम हा एक आहे, संपत्ती संबंधीचे अहवाल ऑक्सफॅमचे येत असतात. सो पंतप्रधान मोदी यांच्या सोल शांतता पुरस्काराबद्दल आपल्याला माहित पाहिजे, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नुकताच गली बॉय नावाचा पिक्चर आलेला आहे बा, आणि त्याच्यासाठी गली बॉय मधलं जे काही हिपहॉप किंवा संगीत क्षेत्रातला जो काही ओढा आहे तरुणांचा, तो ओळखून मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. हिपहॉप संस्कृती आणि त्याच्यासाठीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांनी सुरू केलेला आहे. हिपहॉप संस्कृती जी असते त्याच्यात 9 प्रकार असतात वेगवेगळे. आपला टाइम आहे का, तुम्ही हे सॉन्ग पण ऐकलं असेल, एक सध्या बऱ्यापैकी गाजत आहे. त्याच्यामुळे मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे एक गोष्ट असते की कालानुक्रम आहे, म्हणजे जे काही आता सध्या वर्तमानात जे चालू आहे आणि ज्याची गरज आहे त्या गोष्टी आपण पटापट करणं गरजेचं असतं, ते रिफॉर्म्स आणणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी मुंबई विद्यापीठाने हा एक आदर्श घालून दिलेला दिसतो. पुस्तकं आणि लेखकांचा जर तुम्ही विषय बघितला तर 3 पुस्तकं आलेली आहेत बघा आज बुकमार्क मध्ये. द लाईन ऑफ कंट्रोल, ट्रॅव्हलिंग विथ द इंडियन अँड पाकिस्तानी आर्मीज, जे काही पाक आणि भारत नियंत्रण रेषा आहे त्याच्या संबंधीचं हे एक बॅलन्स्ड आणि खूप चांगल्या पद्धतीने विवेचन करणारं पुस्तक आहे. हॅपी मॉम जेकब नावाच्या व्यक्तीने त्याचं लेखन केलेलं आहे. हाऊ फिअर वर्क्स, फ्रँक फुरेदीचं हे पुस्तक आहे. कल्चर ऑफ फिअर इन 21st सेंचुरी, म्हणजे 3 इडियट्स बघितला असेल तुम्ही, राजू रस्तोगी है ना, किती अंगठ्या घालतो तो बा. सो बेसिकली फिअर फॅक्टर जो आहे, भीती नावाची जी काही गोष्ट आहे, भीतीचे 2 आस्पेक्ट्स असतात पहा. इन केस ऑफ इथिक्स जर तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स नावाची गोष्ट असते सिलेबसमध्ये. इमोशनल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला भीतीच्या 2 हे असतात, की तुम्ही जर लाईफ ऑफ पाय बघितला असेल तर लाईफ ऑफ पाय मध्ये एक कन्सेप्ट आहे की दॅट इज डर आदमी को जिंदा रखता है. तेच तुम्ही रामगोपाल वर्मा बघा, तो डर गया तो मर गया. म्हणजे फिअर फॅक्टरला दोघी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहेत. सो आपल्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये ती भीती असते की नाही सिलेक्शन झालं मग काय होणार. तो जो फिअर फॅक्टर असतो तो कसा वर्कआउट होतो, तो तुम्ही पॉझिटिव्हली वर्कआउट करता, निगेटिव्हली वर्कआउट करतात. माणसं भीतात, भीतीमुळे एकत्र येतात आणि सत्ता भीतीमुळे टिकतात. ह्या एका क्रक्सला घेऊन हे पुस्तक येतं आणि भीतीचे नंबर ऑफ ऍस्पेक्ट्स तुम्हाला दाखवतं. स्ट्रॉंग मॅन नावाचं एक बुक आहे विजय प्रसाद यांचं. कणखर पुरुषांच्या नेतृत्वाची याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या. सो हे 3 पुस्तकं चर्चेमध्ये आहे. पुस्तकांवर आपल्याला विचारलं जातं, सो हे 3ही पुस्तकं नीट लक्षात असू देत. त्याच्यानंतर A380 नावाचं एक सुपर जम्बो विमान होतं बघा. एअरबस नावाची युरोपियन कंपनी आहे, त्या कंपनीचं हे A380 होतं. 800 माणसं एकाच वेळी बसू शकतील एवढं मोठं विमान होतं. 2021 मध्ये या विमानाचं उत्पादन पूर्णपणे थांबवलं जाईल असं कंपनीने म्हटलंय. विमानाचं सरासरी आयुष्य तसं 20 वर्ष असतं. सो 2030 पर्यंत सुद्धा 30च्या दशकातही या विमानं बघू शकतो आपण A380. बोईंग कंपनी त्याचबरोबर पॅरलली एक दुसरी कंपनी बोईंग कंपनी, आपण याच्या चर्चेतही आली होती मराठी व्यक्तींनी याच्या कार्यकारी व्यवस्थापनावर नियुक्ती झाल्यामुळे. बोईंग कंपनीचं B747 नावाचं विमान आहे, त्याची 50शी सध्या साजरी होते. हेही एक मोठं विमान आहे आणि बोईंग एकीकडे 50वी साजरी करते त्यांच्या विमानाची, तिकडेच दुसरीकडे सुपर जम्बो 380 एअरबसला त्याचं उत्पादन थांबवावं लागतंय, त्या संबंधीची एक न्यूज होती. डॉक्टर शुभाशिष चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे IIT मुंबईच्या संचालकपदी. विद्यमान संचालक जे आहे डॉक्टर देवांग खक्कर यांचं एप्रिलमध्ये निवृत्त होत असल्यामुळे मग आता पुढची धुरा जी आहे ते डॉक्टर शुभाशिष चौधरी
यांच्या हाती असेल. नियर अबाउट 29 वर्षाचा IIT मुंबईचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन झाल्यानंतरचा आजपर्यंत. संपादकीय लेखमध्ये आटपाट नगरातले मोठे म्हणून एक लेख आलेला आहे बघा, तो रिलायन्सचे बंधू आणि तिच्यामधलं एक कसं बँक करप्ट होत चाललेलं आहे त्या संबंधीचा हा लेख आहे. टेलिग्रामवर हा तुम्ही वाचू शकता. ही एक स्टोरी टाईपच दिलेलं आहे, कोटी करणं ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचा हा लेख आहे गिरीश कुबेर यांचा. सो याच्यातले खूप काही असं महत्वाचं नाही, तुम्ही टेलिग्रामवर हे वाचू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हा आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामचा, तिच्यावर तुम्ही हे वाचू शकता. काश्मीरी विद्यार्थ्यांवर जर हल्ला केला तर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने 11 राज्यांना असे आदेश दिलेले आहेत. नुकतीच तुम्ही यवतमाळचा सुद्धा व्हिडिओ वगैरे बघितला असेल. सो अशा बऱ्याच ठिकाणी होत आहे. पुण्यामधली ही न्यूज आज आहे टिळक रोडवर. सो काश्मीरी विद्यार्थी अख्ख्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत. अशा वेळेस त्यांच्यावर हल्ला करणं मग ते कितपत योग्य आहे, आणि तो सगळा म्हणजे एक महत्वाची गोष्ट असते की काश्मीरमधली परिस्थिती आटोक्यात आणणं हे भारतासाठी खूप महत्वाचं आहे. तिथली परिस्थिती स्टेबल होणं, तिथल्या तरुणाईला भारतीय लोकांनी सपोर्ट करणं, सो दॅट ते आपल्या बाजूने उभे राहतील. सो ती एक महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही अशा पद्धतीने वागलात तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं आपल्याला येत्या काळामध्ये. संयुक्त राष्ट्र याच्यामध्ये पुलवामा विषयक जे काही घटना घडली सगळी, तर तिच्यामध्ये निषेध निवेदनात चीनमुळे विलंब लागला हे स्पष्ट झालेलं आहे. पण संयुक्त राष्ट्रामध्ये याच्यासाठीचा निषेध नोंदविला गेला आहे, जरी वेळ लागला असला तरी. आणि पाकिस्तानला ही चपराकच आहे. चीनचं म्हणणं होतं की दहशतवाद हा शब्द या पर्टिक्युलर घटनेसाठी वापरू नये, पण जरी देर आहे दुरुस्त आहे म्हणून निषेध तर नोंदवला गेलेला आहे, आणि ते एक महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर व्हॉट्सअप संदेश जे काही येत असतात त्याच्यात जर काही आक्षेपार्ह संदेश असला तर तुम्ही मोबाईलचा स्क्रीनशॉट पाठवून ईमेल करू शकता. दूरसंचार खात्याकडे तक्रार करू शकता त्याची. ccaddn.nic.in हा ईमेल आयडी आहे. याच्यावर तुम्ही त्याची तक्रार करू शकता संबंधित व्यक्तीची, ज्यांनी तुम्हाला तसा तक्रार संदेश पाठवलेला आहे आक्षेपार्ह. भारतातील जागतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन संकटात आहे. भारतातील जे काही एक आता नवी दिल्लीमध्ये विश्वचषक नेमबाजीची स्पर्धा होणार होती ना, याच्यासाठी 2 पाकिस्तानी नेमबाजांचा व्हिसा आपण नाकारलेला आहे. त्यांची इच्छा होती याच्यामध्ये सहभागी होण्याची. मग ह्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जागतिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत भारतासमोरची चर्चा सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. तिच्यामुळे ही विश्वचषक नेमबाजी स्पर्धा दिल्लीतील झाल्यानंतर भारताला नंतरच्या काळामध्ये ज्या काही यजमानपद भूषवण्याची इच्छा होती जागतिक स्पर्धांचं, त्या बाबतीमध्ये कदाचित अडचण येऊ शकते. भारताच्या यजमानपदासाठीचे दावे जर तुम्ही बघितले तर 2026 मध्ये युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आपण तयारी करतो आहोत. 2030 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत. 2032 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहेत. तर आपली इच्छा आहे की आपण ह्या सगळ्या यांचं यजमानपद भूषवावं. परंतु ह्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या संबंधित चर्चा जी आहे ती स्थगित करून दिलेली आहे या स्पर्धा आयोजनासंबंधीची. सो येत्या काळात तिच्यावर नक्कीच मार्ग निघेल. तर खूप काही लोड घेण्याचं कारण नाही, याच्यामध्ये या गोष्टी होतात. महाराष्ट्र टाइम्सला संपादकीय गळून पडणारे क्ष आणि ळ. आता कसं आहे की हा लेख जो आहे तो सरळ सरळ मराठी वाङ्मय जे आहे युपीएससीला ऑप्शनल सब्जेक्ट असतो पहा, त्याच्यासाठीचा उपयुक्त लेख आहे. करंटचे काही रेफरन्स जे असतात ते काही एमपीएससी विचारत नाही. तुम्हाला जे प्रॉपर ग्रामर आहे रेग्युलर तेच विचारते, त्याच्यामुळे तिथेही याचा काही विषय संबंध नाही आहे. आता हे काय चक्कर आहे सगळा, तर आपण काय करतो की आपण आपल्या सोयीनुसार उच्चारणानुसार लेखन, आपल्या सोयीनुसार उच्चार, ह्या सगळ्या याच्यामध्ये जे काही शब्द आहेत वगैरे ते हळूहळू भाषेतून बाहेर पडायला लागलेली आहेत. बऱ्याचशा संपादकांनी, पुस्तकवाल्यांनी सुद्धा काही शब्द बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे, आणि ते मराठी भाषेच्या संपन्नतेच्या बाबतीत प्रॉब्लेमॅटिक ठरले त्या काळात. त्या आशयाचा हा सगळा लेख आहे अविनाश बिनीवाले यांचा. सो हा तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. पण मोस्ट प्रॉब्लेम हा मराठी लिटरेचरच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे, बाकीच्यांनी नाही वाचला तरी चालेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या 12 कोटी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये देण्यात येतील. हे 6,000 रुपये 4 महिन्यातून एकदा 2-2 हजार रुपये असे 3 टप्प्यात मिळतील. म्हणजे 2-2-2, 4-4-4, 12 अशा पद्धतीने हे पैसे मिळतील. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये 6 महत्वाचे करार झालेले आहेत. ब्ल्यू हाऊस, दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचं जे निवासस्थान आहे त्याला ब्ल्यू हाऊस असं म्हटलं जातं. अमेरिकेत व्हाईट हाऊस आहे, यांच्याकडे ब्ल्यू हाऊस आहे. सो मून जे यांची पंतप्रधानांनी भेट दिली. मून जे आपण न्यूज मध्ये बघितलं होतं, मून जे यांना जॅकेट दिलं होतं, मोदी जॅकेट त्यांना आवडलं होतं. त्यांनी ते मोदींना म्हटलेत बाबा हे जॅकेट आवडलं. मोदींनी लगेच टेलर बोलून 8 जॅकेट शिवून दिले वेगवेगळ्या कलरचे, त्यांनी ट्विट केलं होतं जॅकेट घालून फोटो. सो मून जे आता या 6 महत्वाचे करार कुठले आहेत,
तर पायाभूत सुविधांचा विकास, माध्यमांचा विकास, स्टार्टअप संबंधीचे करार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासंबंधीचा करार, कोरियन प्लस संस्थेद्वारे भारतात गुंतवणूक करण्यासंबंधीचा करार, असे वेगवेगळे करार. आणि त्यात महत्वाचं एक आहे की जे विचारलं जाऊ शकतं ते हे आहे, संयुक्त टपाल तिकीट. कुणासाठीचं संयुक्त टपाल तिकीट आहे? राजकुमारी सुरीरत्ना यांना राणी हुर हॉंग ओक असं तिकडचं नाव आहे. आणि हे राजकुमारी सुरीरत्ना काय आहे तर अयोध्येच्या राजकुमारी होत्या या. ख्रिस्ताब्द 48 मध्ये कोरियात गेल्यात आणि तिथं राजे किम सुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. म्हणजे अयोध्या ते कोरिया असा जो प्रवास आहे, राजकुमारी सुरीरत्ना हे भारतीय नाव आणि हे त्यानंतर मग तिकडे गेल्यानंतर राणी हुर हॉंग ओक हे दक्षिण कोरियातलं नाव. सो अशा पद्धतीने हा संयुक्त टपाल तिकीट काढण्यासंबंधीचा करार झालेला आहे भारत आणि दक्षिण कोरिया. सो हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला की संयुक्त टपाल तिकीट. बाकीचे हे जे काही असतात बघा करार, हे करार रेग्युलरच असतात. हिच्यामध्ये खूप काही विशेष असलं तर विचारलं जातं, अदरवाईज इतके करार होत असतात त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न येत नाही. प्रश्न आला तर तुम्हाला युपीएससी मध्ये असा येतो की भारत आणि दक्षिण कोरिया संबंध, किंवा मग त्याच्यामुळे जर काही विशेष संबंध आले याचा आंतरराष्ट्रीय याच्यावर काय फरक पडेल असं विचारलं जातं. टिपिकल करार तुम्हाला विचारले जात नाही. सो त्याचा एवढा काही इश्यू नाही आहे. सो आपण कंबाईनची जी काही एक्झाम होणार आहे बघा, त्या कंबाईनच्या एक्झामसाठी आपलं चालू घडामोडीचं वर्कशॉप असणार आहे संचेती हॉस्पिटल समोर, मिटकॉन शेजारी, शिवाजीनगर, पुणे. या संबंधीचं पोस्टर तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता. कम्युनिटीच्या मेसेजमध्ये युट्यूबला हे पोस्टर तुम्हाला मिळेल. 2 मार्च सकाळी 10 वाजता शनिवारी द युनिक अकॅडमी मध्ये हे होईल. याच्यासाठी कसलीही शुल्क नाही आहे, फ्री एंट्री, ओपन टू ऑल आहे. एमपीएससीची की आलेली त्याच्या संबंधीचा व्हिडिओही मी काल टाकलेला आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही हे करा. बऱ्याच लोकांचा स्कोर थोडासा असा डेंजर झोनमध्ये आहे, तर त्यांनी एकतर कंबाईनचा असा अभ्यास करावा की जो एमपीएससी मेनसाठी ही तुम्हाला कामात येईल. बाकी नंतरच्या याच्यात तुम्ही वेगळा अभ्यास करू शकता, लँग्वेज वगैरे. दुसरी महत्वाची गोष्ट, जरी स्कोर कमी असला तरी अभ्यास कंटिन्यू ठेवा. अभ्यास वाया जात नाही, तो आता नाही तर पुढच्या वर्षी येईल. म्हणजे बघा, परीक्षेच्या आधी 2-3 महिने अभ्यास केला आणि पास झालो असं नसतं होत. ती कंटिन्युटी असते अभ्यासाची जी आपल्याला सक्सेसकडे घेऊन जाते. सो ते एक लक्षात असू देत. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला तुम्ही जे काही सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचं काही सजेशन असलं ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.